मंडळी नमस्कार. जय महाराष्ट्र, जय खानदेश. तर आज आपण महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील सिंहगड किल्ल्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. पूर्वी हा किल्ला कोंढाणा म्हणून ओळखला जात होता. 1670 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेण्यासाठी तानाजी मालुसरे यांना पाठवले. या लढाईत तानाजी मालुसरे शहीद झाले. त्यांच्या स्मरणार्थ छत्रपती शिवाजी महाराजांनी कोंढाणा किल्ल्याचे नाव सिंहगड, सिंहाचा किल्ला असे ठेवले. मध्ये झालेल्या लढाईत तानाजी मालुसरे आणि उदयभान राठोड यांच्यात लढाई झाली. तानाजी मालुसरेने आपल्या प्राणाची बाजी लावून किल्ला जिंकला. सिंहगड किल्ला मराठा साम्राज्यासाठी एक महत्त्वाचे ठिकाण होते. या किल्ल्याने अनेक लढायांमध्ये मराठ्यांचे नेतृत्व केले. आजही सिंहगड किल्ला एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहे. किल्ल्यावर दिसणारे विहंगम दृश्य आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी पर्यटकांना आकर्षित करते. पुण्याच्या नैऋत्येला साधारण 25 किलोमीटर अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून 4400 फूट उंच, सह्याद्रीच्या पूर्व शिखरेवर पसरलेला भुलेश्वराच्या रांगेंवर हा गड आहे. 2 पायऱ्यांसारखा दिसणारा खंदकांचा भाग आणि दूरदर्शनाचा उभारलेला मनोरा यामुळे पुण्यातून कुठूनही तो लक्ष वेधतो. पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग असा प्रचंड मुलूक या गडावरून दिसतो. दारूचे कोठार. दरवाजातून आत आल्यावर उजवीकडे जी दगडी इमारत दिसते तेच दारू कोठार. दिनांक 11 सप्टेंबर 1751 मध्ये या कोठारावर वीज पडली. या अपघातात गडावरील त्यावेळचे फडणीसांचे घर उद्ध्वस्त होऊन घरातील सर्व माणसे मरण पावली. टिळक बंगला. रामलाल नंदराम नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या जागेवरच या बंगल्यात बाळ गंगाधर टिळक येत असतात. 1915 साली महात्मा गांधी व लोकमान्य टिळक यांची भेट याच बंगल्यात झाली. कोंढाणेश्वर. हे मंदिर शंकराचे असून ते यादवांचे कुलदैवत होते. आता एक पिंड व सांब असणारे हे मंदिर यादवकालीन आहे. श्री अमृतेश्वर भैरव मंदिर. कोंढाणेश्वराच्या मंदिरावरून थोडे पुढे गेले की डावीकडे हे अमृतेश्वराचे प्राचीन मंदिर लागते. भैरव हे कोळ्यांचे दैवत होते. यादवांच्या आधी या गडावर कोळ्यांची वस्ती होती. मंदिरात भैरव व भैरवी अशा 2 मूर्त्या दिसतात. भैरवाच्या हातात राक्षसांचे मुंडके आहे. देवटाके. तानाजी मालुसरेंच्या स्मारकाच्या मागून डाव्या हाताच्या छोट्या तलावाच्या बाजूने डावीकडे गेल्यावर हे प्रसिद्ध असे देवटाके लागते. या टाक्यांचा उपयोग पिण्याचे पाणी म्हणून होत असे व आजही होतो. कल्याण दरवाजा. गडाच्या पश्चिमेस हा दरवाजा आहे. कोंढाणपूरवरून पायथ्याच्या कल्याण गावातून वर आल्यास या दरवाजातून आपल्याला प्रवेश होतो. हे एका मागोमाग असे 2 दरवाजे आहेत. यापैकी वरच्या दरवाजाच्या दोन्हीकडील बुरुजांच्या भिंती अर्धवट बाहेर आलेल्या हत्ती व माहूत अशी दगडी शिल्पे होती. शिवकालीन शके 1672 कारकीर्द श्रीमंत बाळाजी बाजीराव पंडित प्रधान असा शिलालेख आढळतो. उदयभानाचे स्मारक. दरवाजाच्या मागच्या बाजूस वर आलेल्या टेकडीवर यावे. येथे जो चौकोनी दगड आहे तेच उदयभान राठोडाचे स्मारक चिन्ह म्हणून ओळखले जाते.
मोगलांतर्फे उदयबान हा सिंहगडाचा अधिकारी होता. झुंजार बुरुज हे सिंहगडाचे दक्षिण टोक होय. उदयबानाच्या स्मारकापुढून समोरची टेकडी उतरून या बुरुजावर येता येते. इथून समोरच टोपीसारखा राजगड, त्याच्याच उजवीकडे तोरणा हे गड दिसतात, तर खाली पानशेतचे खोरे दिसतात. पूर्वीकडे लांबवर पुरंदर दिसतो. डोनगिरचा उर्फ तानाजी कडा. झुंजार बुरुजावरून मागे येऊन तटाच्या भिंतीच्या बाजूने पायवाटेने तानाजीच्या कडाकडे जाता येते. हा कडा गडाच्या पश्चिमेस आहे. येथूनच तानाजी मालुसरे मावळ्यांसह वर चढले. राजाराम महाराज स्मारक. राजस्थानी पद्धतीची रंगीत देवळासारखी जी घुमटे दिसते तीच छत्रपती राजाराम महाराज यांची समाधी. मोगली फौजेला सतत 11 वर्ष टक्कर देणाऱ्या राजाराम महाराजांचे वयाच्या अवघ्या 30व्या वर्षी शनिवार दिनांक 3 मार्च इसवी सन 1700 या दिवशी सिंहगडावर निधन झाले.